पहिलं तर तूप वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या हेल्दी फॅटमध्ये मोडतात, ज्याच्याने खरंच काही कोलेस्ट्रॉल वाढत नाही किंवा शरीरावरती तुमच्या काही खराब परिणाम होत नाही. मग तूप खाण्यामध्ये असलं पाहिजे. तेलाचं प्रमाणही जर प्रमाणात तुम्ही तेल घेताय तर त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तुम्ही हा विषय काढला म्हणून माझ्या एका रुग्णाचा किस्सा मी सांगू इच्छितो तुम्हाला, की नवरा बायको दोघं एकाच घरात राहतात. या दोघांचंही आम्ही लिपिड प्रोफाईल केलं, एक साधारणतः मागच्या 3 महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे. ओके. तर मिसेसचं लिपिड प्रोफाईल एकदम हेल्दी, छान, काहीही नाही, आणि मिस्टरांच्या लिपिड प्रोफाईलमध्ये मात्र सगळं वर खाली झालंय, सगळं बिघडलंय. ठीक आहे, आता हे का झालं तर मिसेस फक्त घरातलं फूड जेवण घेत होत्या, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण घरात होतं. मिस्टरांचं तसं नाही, दुपारचं जेवण त्यांचं कंपनी कॅन्टीनला होत होतं. आणि समजून हा विचार फार महत्वाचा आहे. हे बल्क क्वांटिटीमध्ये जिथं जिथं अन्न शिजवलं जातं त्याच्यामध्ये तीच तेल पुन्हा पुन्हा रिपीटली वापरली जातात. म्हणजे करपलेलं तेल असतं सर ते. आणि जर न्यूट्रिशन वाईज आपण बघितलं तर हे करपलेलं तेल हा ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा रेप्लिका आहे. आणि मग ते तसं आलं म्हणून शरीर त्यावर करून घेतं आणि त्याचा दुष्परिणाम शरीरावर होत असतो. तर त्यामुळे समजून घ्या की घरात महिला मंडळी जे प्रेमानं स्वयंपाक बनवतात ना, तिथं तेल टाकताना चमच्यानी 2 चमचे तेल टाकलं जातं. जिथं क्वांटिटी फूड बनवलं जाते तिथं तेल ओतलं जातंय. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. दुसरा भाग असा आहे की एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये तेच पाणी भरपूर काळ साठून राहिलं तर ते शेवळ लागतं ना. तसाच भाग आहे की तेच तेल तुम्ही सातत्यानं खात राहिला तर कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या शक्यता बळावतात. अशा केसमध्ये आपण बदलून तेल वापरलं पाहिजे. म्हणजे एकदा सोयाबीन घेतलं तर एकदा सूर्यफूल घेतलं पाहिजे, तुमचं एकदा शेंगतेल घेतलं.